आधी मित्राच्या पत्नीला मारलं, 200 किलोमीटर प्रवास केला, मग IRS अधिकाऱ्याच्या मुलीचा जीव घेतला, पण एक फोन केला आणि आरोपी सापडला. राजस्थान ते दिल्ली नेमकं काय घडलं? या फोटोमध्ये दिसणारा हा व्यक्ती आहे राहुल मीना. याच फोनमुळे तो पोलिसांना सापडला. पण त्यानं गुन्हा काय केलाय आणि या फोनवर त्यानं गुन्ह्याची कबुली कुणाजवळ दिली? दिल्लीतलं हे हाय प्रोफाईल प्रकरण नेमकं काय आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. दिल्लीतलं उच्चभ्रूचं ठिकाण कैलाश हिल्स. इथं एका अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या झाली, पण आरोपी सापडत नव्हता. मग तो कसा सापडला? अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येआधी त्यानं काय गुन्हा केला होता पाहूया. दिल्लीच्या कैलाश हिल्स या उच्चभ्रू वस्तीत अमर कॉलनीत एका मुलीच्या हत्येची घटना घडली. ती एका IRS अधिकाऱ्याची मुलगी होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं हत्येआधी त्या मुलीवर बलात्कार केल्याची बाब समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. हे दुष्कृत्य करणारा विशीतला एक तरुण आहे, ज्याचं नाव आहे राहुल मीना. पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासात अटक करत जेरबंद केलं. तो कसा सापडला ते पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया या तरुणानं मुलीची हत्या करण्याआधी काय केलं होतं. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या पोलीस तपासात समोर आलं की राहुल मीना यानं अवघ्या काही तासात 2 वेगवेगळ्या राज्यात गुन्हे केले. मंगळवारी रात्री 10:30 वाजता राहुल सर्वात आधी अलवरमध्ये एका मित्राच्या घरात घुसला. तिथं त्याने मित्राच्या पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलंय. पण पोलीस चौकशीत आरोपीनं केवळ तिथं गेल्याची कबुली दिली आहे, पण बलात्काराचा आरोप फेटाळून लावलाय. आपण फक्त मोबाईल घेण्यासाठी तिथं गेलो होतो असं त्यानं सांगितलं. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी राहुलनं 200 किलोमीटरचा प्रवास करत दिल्ली गाठली. बुधवारी सकाळी 6:30 वाजता आरोपी राहुल अलवरहून दिल्लीतल्या कैलाश हिल्स परिसरात आला. सकाळी अंदाजे 6:39 आरोपी अधिकाऱ्याच्या घरात दाखल झाला. अधिकाऱ्याची मुलगी एकटीच होती, तर अधिकारी आणि त्यांची पत्नी दोघेही मॉर्निंग वॉकला गेले होते. संधी साधून आरोपी घरात शिरला आणि त्या मुलीची हत्या करून पसार झाला. यावेळी त्यानं घरातून 2.5 लाख रुपयेही लुटलेत. पण हे दोन्ही गुन्हे करून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्यानं एक चूक केली जी त्याला महागात पडली. मुलीच्या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती इथलं CCTV फुटेज मिळालं. यात राहुल मोबाईलवर बोलताना आणि पळताना दिसला, ज्यावरून त्याचं लोकेशन समोर आलं. मेन गेटवर आणि अधिकाऱ्याच्या घरात जाताना आरोपी CCTVत दिसला, ज्यामुळे पोलिसांनी त्याला शोधलं आणि अटक केली. यावेळी तपासात आरोपी राहुलनं हत्या केल्यानंतर भावाला फोन केल्याचं सांगितलं. मी गुन्हा केलाय आणि आता मी वाचणार नाही असं सांगत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे 24 तासात 2 बलात्कार आणि 1 खून केलेला हा आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. दरम्यान आरोपी राहुल हा 7 महिन्यांपूर्वी याच अधिकाऱ्याच्या घरात काम करत होता. त्यामुळे पैशांसाठी आरोपीनं मुलीचा जीव घेतल्याचं तपासात समोर आलंय. पोलीस आरोपी राहुलची चौकशी करतात. आता आणखी काय खुलासे होतात का हे पाहावं लागेल. पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.